नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. च्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2010ची मिडवाईफरी आणि गायनॅकोलॉजीची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, रिकामी जागी योग्य शब्द भरा. सर्वसाधारण गर्भधारणेचा कालावधी किती आठवडे? 40 आठवडे आहे. हा प्रश्न बघा परत रिपीट झाला आहे, मागील क्वेश्चन पेपरमध्ये पण होता. दुसरा आहे, इंजेक्शन मेथर्जिन हे मातेला जर यकृत रोग असेल तर प्रसूती पश्चात दिले जात नाही. तर यकृत रोग म्हणजे लिव्हर डिसीज असेल किंवा रिनल डिसीज जरी असेल तरी मेथर्जिन हे मातेला दिले जात नाही. रिनल डिसीज म्हणजे मूत्रपिंडा संबंधीचे आजार ते असतील किडनी, तर मेथर्जिन हे औषध इंजेक्शन हे दिले जात नाही. प्लॅसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत योनीतून कारणविरहित व वेदनारहित रक्तस्राव होतो. प्लॅसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणाच्या तिमाहीत योनीतून वेदनारहित पेनलेस ब्लिडिंग होते आणि प्लॅसेंटा ॲबॉर्प्शनमध्ये पेनलेस ब्लिडिंग होतं. पॅप्समियर ही तपासणी टिंबटिंब परीक्षणाकरता करतात, ग्रीवेच्या कर्करोग परीक्षणाकरता करतात. स्त्री कटिरास गायनेकाइड कटिरासे म्हणतात. स्त्री प्रसूतीशास्त्राला काय म्हणतो आपण? गायनॅकोलॉजी असं लक्षात ठेवायचं. स्त्री गायनेक आणि कटीर म्हणलं तर काईड लावायचं, गायनेकाइड कटीर असं लक्षात ठेवायचं. स्त्री कटिरास गायनेकाइड कटीर असे म्हणतात. ब आहे, जोड्या लावा. तर गर्भाशय विदारण म्हणजे रप्चर्ड युटेरस. ठीक आहे, ह्याचा आन्सर आहे वृद्ध प्रसूती म्हणजे ऑब्स्ट्रक्टेड लेबर. दुसरा आहे सतत गर्भपात, याचा आन्सर आहे मृत गर्भ. आणि भ्रूदर्शन, आता इथं बघा माझा आन्सर खालीवरही लिहिलं आहे मी, त्याच्यामुळे हे जरा करेक्शन करा व्यवस्थित तुम्ही. ह्याचं भूदर्शनचा आन्सर आहे मेंट्रोवर्टिकल डायमीटर. या डायमीटरनुसार ते म्हणजे ह्या डायमीटरचा यूज करून कळतं की गर्भाचं मस्तकाचा व्यास किती आहे, ते किती खालीपर्यंत आहे, तर ते समजतं. मेगालोब्लास्टिक रक्तक्षय. आता रक्तक्षय म्हणलं तर आला ॲनिमिया कशामुळे होतो? रक्ताची कमतरता, HB कमी असेल म्हणजे फॉलिक ॲसिडचं प्रमाण कमी असेल तर, म्हणून ह्याचा आन्सर आहे फॉलिक ॲसिड. ठीक आहे, खालीवरी झालं, व्यवस्थित करा. नवजात आब्रकाची कावीळ फोटोथेरपी. आता हे कॉमन माहिती आहे सगळ्याला की कावीळ झालं की लाईटीखाली ठेवतात, म्हणजेच त्यांना फोटोथेरपी देतात. क आहे चूक की बरोबर? गर्भमस्तक पूर्वरत जागेवर येणे हे प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तक अंतर्गत फिरल्यामुळे येते. आता बघा, हाच प्रश्न गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये चूक की बरोबरमध्ये सेम हा प्रश्न आला होता. ह्याचं उत्तर आहे बरोबर. गरोदरपणाच्या पहिल्या त्रिमासात कसलेही औषधे शक्यतो टाळावीत. याचं उत्तर आहे बरोबर. कारण गर्भ तयार झालेला नसतो, तर म्हणजे काही होऊ शकतं, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात औषधाचे, म्हणून 3 महिन्यापर्यंत तरी ॲटलिस्ट कोणतेही औषध घेतले जाऊ नये. अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात करणे धोकादायक असते. याचा आन्सर आहे चूक. बरोबर आहे. गरोदर प्रेग्नन्सीमध्ये तर सोनोग्राफी केली जाते, तर ही त्याचे काय विपरीत परिणाम होत नाहीत. जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाशयाच्या वरच्या भागात रुजलेला असतो. याचं उत्तर आहे चूक. जरायू दर्शन म्हणजे प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये प्लॅसेंटा कुठे असतो? वरती असतो का? नाही, वरती असणं म्हणजे नॉर्मल, तर तो खालच्या भागात असतो, म्हणूनच त्याला प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतात. बरोबर, म्हणजेच त्याला जरायू दर्शन म्हणतात. म्हणजे ह्याचा आन्सर पण चूक आहे. मला वाटतं माझ्याकडनं प्रश्न पहिला राहिला चूक की बरोबर मधला. गर्भाच्या नाळेमध्ये 2 नीला व 1 रोहिणी असते, तर याचं उत्तर आहे चूक. गर्भाच्या नाळेमध्ये एकूण 3च असतात वेन्स, पण हे 2च्या जागी 1 नीला आणि 1च्या जागी 2 रोहिणी असतात. म्हणजे आर्टरीज 2 असतात आणि वेन्स 1 असतात. आणि इथं दिले 2 वेन्स
आणि 1 आर्टरी असं दिलं आहे, म्हणजे हे पण चूक आहे. तर बघा, वेन्स म्हणजे वेन्सला नीला पण म्हणतात आणि शिरा पण म्हणतात, आर्टरीला रोहिणी पण धमन्या असं म्हणतात. म्हणजे प्रश्न देताना हे दोन्हीपैकी कोणतेही शब्द वापरू शकतात, तर कन्फ्यूज व्हायचं नाही, हे समजून घ्यायचं महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.